एक आहे एम्प्लॉईज लेवलचं हं. स्ट्रेस समजून घेणं हं. आणि दुसरं आहे मॅनेजमेंट लेवलचं स्ट्रेस समजून घेणं. ओके, आणि एक्सपेक्ट केलं जातं ऑन अ व्हेरी जेनरिक बेसिस एक्सपेक्ट केलं जातं की मॅनेजमेंट नेहमी एम्प्लॉईजना सांगते की तुम्ही स्ट्रेस मॅनेज करा, तुम्ही स्ट्रेस मॅनेज करा. पण त्यांच्या लेवलनी पण एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं फार जरुरी आहे टू मॅनेज द स्ट्रेस. हं. देर विल ऑलवेज बी अ पॉवर स्ट्रगल. हं. दे विल ऑलवेज बी एक सिक्युरिटी आणि इनसिक्युरिटीचा पूर्ण डायनॅमिक. टाईम रिसोर्स इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की प्रत्येक गोष्टी टाईमला टाईड आहेत, राईट? सो जर सांगायचं गेलं की ह्या 6 रिसोर्सेसचा लीडर कोण, ओके, हू इज द किंग ऑफ ऑल दीज 6 रिसोर्सेस, बेसिकली इट इज नॉलेज. कारण नॉलेज नसली तर आपण बाकीच्या गोष्टी अचीव नाही करू शकत किंवा त्याला रेग्युलेट नाही करू शकत. आपण जेव्हा जिमला जातो तेव्हा आपण सिक नसतो, ते फिटनेससाठी जातो. पण जेव्हा सिकनेस येतो हं. त्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीचं फिटनेस चांगलं असेल हं. तो सिकनेसमधनं पण बाउन्स बॅक अर्ली होतो, पटकन होतो. नमस्कार मंडळी. तर आपण आजच्या एपिसोडमध्ये श्रद्धा संकुळकर यांच्याशी गप्पा मारल्या. त्या स्ट्रेस मॅनेजमेंट कॉर्पोरेट लाईफमध्ये, ऑफिसमध्ये गेल्यावर आजूबाजूच्या लोकांमुळे, स्वतःमुळे, बॉसमुळे, इतर अनेक फॅक्टर्समुळे होणारा स्ट्रेस आहे तो मॅनेज कसा करावा. आणि जर शुक्रवारी संध्याकाळी बॉसनी तुम्हाला काम दिलं तर त्याला नाही कसं म्हणावं हेही आम्ही या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे. सो हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, MHAMTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत श्रद्धा संकुळकर मॅम. श्रद्धा मॅम या गेली 27 वर्ष सायकॉलॉजी या फील्डमध्ये काम करत आहेत. अप्लाइड सायकॉलॉजिस्ट म्हणून त्यांनी अनेक केसेस पाहिलेले आहेत, अनेक कन्सल्टेशन्स त्या करत असतात. तर आज आपण गप्पा त्यांच्याशी मारणार आहोत. स्ट्रेस आणि कॉर्पोरेट लाईफमध्ये जगत असताना, कॉर्पोरेट जॉब करत असताना तो स्ट्रेस कसा हँडल करावा यावर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं श्रद्धा मॅम. तर सुरुवात आपण जनरल स्ट्रेसपासून करूया की स्ट्रेस म्हणजे नेमकं काय आणि तो येतो कुठून? स्ट्रेस म्हणजे तणाव. आणि स्ट्रेसची जी संकल्पना आहे त्याला नेहमी नेगेटिव्ह समजलं जातं. खूप कमी लोकांना माहिती आहे की स्ट्रेस हे पॉझिटिव्ह पण असतं आणि नेगेटिव्ह पण असतं. टेक्निकली पॉझिटिव्ह स्ट्रेसला युस्ट्रेस म्हटलं जातं आणि नेगेटिव्ह स्ट्रेसला डिस्ट्रेस. एखाद्या वेळेला जेव्हा आपण स्ट्रेस एक्सपिरियन्स करत असू तर कसं समजावं की आपण युस्ट्रेस एक्सपिरियन्स करतोय का डिस्ट्रेस एक्सपिरियन्स करतोय. कुठलाही स्ट्रेस ज्याच्यामुळे आपली प्रगती होत आहे, ज्याच्यामुळे आपण एक्साइटेड असतो, त्याला आपण पॉझिटिव्ह स्ट्रेस किंवा युस्ट्रेस आपण टॅग करू शकतो. आणि डिस्ट्रेसमध्ये जेव्हा आपण एक्सपिरियन्स करतोय तो तणाव, त्या पर्टिक्युलर सोर्सपासून आपल्याला पळावंसं वाटतं किंवा आपल्याला दूर जावंसं वाटतं आणि यू डोंट वॉन्ट टू फेस इट ॲक्च्युली. त्यावेळेला आपण समजून जायचं की हे डिस्ट्रेस आहे. आता त्याची पण एक केमिस्ट्री असते. डिस्ट्रेसची काय केमिस्ट्री असते? डिस्ट्रेस जेव्हा आपण एक्सपिरियन्स करतोय विच इज नेगेटिव्ह स्ट्रेस, खूप सारं कॉर्टिसॉल रिलीज होतं. कॉर्टिसॉल इज द स्ट्रेस हॉर्मोन. पण कॉर्टिसॉल एक्सपिरियन्स करणं हे एक पॉईंटपर्यंत पॉझिटिव्ह आहे, म्हणून तर त्या पॉझिटिव्ह ॲस्पेक्टला युस्ट्रेस म्हटलं जातं. पण एक पॉईंटच्या पुढे ते कॉर्टिसॉल एक्सपिरियन्स जे करतोय ते नेगेटिव्ह पॅरामीटर्समध्ये जातं, जिथे मग सुरू होतो डिस्ट्रेसचा प्रवास. हॅविंग सेड दॅट की जेव्हा आपण पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स करतो, पॉझिटिव्ह स्ट्रेस एक्सपिरियन्स करतो, त्या कॉर्टिसॉल बरोबर आपण हॅपी हॉर्मोन्स पण एक्सपिरियन्स करतोय. डोपामिन, सेरोटोनिन, एन्डॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन हे 4 हॅपी हॉर्मोन्स किंवा हॅपी केमिकल्स बोलले जातात. सो जेव्हा आपण युस्ट्रेसमध्ये असतो युजली हॅपी केमिकल्स एक्सपिरियन्स करतोय आणि डिस्ट्रेसमध्ये असतो तेव्हा मोस्टली कॉर्टिसॉल विच इज अ मेजर स्ट्रेस हॉर्मोन ॲट अ डिस्ट्रक्टिव्ह लेवल एक्सपिरियन्स करतो. आपण असंही म्हणतो की स्ट्रेस नसेल तर आपण आपल्या मॅक्सिमम पोटेन्शियल पर्यंत पोहोचू शकत नाही. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. कारण कुठलंही क्षेत्र, ओके, करिअर म्हणा किंवा कुठलं लाईफ पण म्हणा, सॉर्ट ऑफ, राईट, स्ट्रेसशिवाय होणार नाही. पण पॉझिटिव्ह स्ट्रेस आपण जेव्हा म्हणतो ना स्ट्रेसशिवाय होणार नाही, ते पॉझिटिव्ह स्ट्रेसची आपण गोष्ट करतोय.
आता एक आपण एक ग्राफ समजून घेणं फार जरुरी आहे इन ऑर्डर टू मॅनेज स्ट्रेस. जिथे आपण आपण म्हणजे एक ग्राफमध्ये एक ग्रीन ॲस्पेक्ट असेल, एक येलो ॲस्पेक्ट असेल, एक ऑरेंज असेल आणि एक रेड ॲस्पेक्ट असतो सॉर्ट ऑफ, राईट? सो हे जी कलर कोडिंग जी आहे आपण म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये इनॲक्टिव्ह आणि लेडबॅक ॲटिट्यूडमध्ये जेव्हा असतो ते ग्रीन ॲस्पेक्ट म्हटलं जातं. येलो जे आहे, ऑप्टिमम स्ट्रेस जो आहे तो येलोमध्ये एक्सपिरियन्स केला जातो, विच इज द युस्ट्रेस झोन. जेव्हा त्याच्या पुढे आपण स्ट्रेस घेत जातो तेव्हा फॅटिग आणि एक्झॉशन एक्सपिरियन्स करायला जातो. आणि इथे फार इम्पॉर्टंट आहे, इमोशनल इंटेलिजन्स आपली असली पाहिजे की कुठे थांबावं. नेहमी म्हटलं जातं, इवन दुनियादारीसारख्या मूवीमध्ये, कुठे थांबावं, प्रेमात असो किंवा आयुष्यात असो, कुठे थांबावं हे ज्याला कळलं त्याला सगळं सार समजला लाईफचा. सिमिलरली स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये पण आपल्याला कळायला पाहिजे की कुठे तो स्ट्रेस पुरेसा झालेला आहे. आणि थ्रेशोल्ड्स म्हणतात, टेक्निकली एक थ्रेशोल्ड असतो आणि प्रत्येकाचा थ्रेशोल्ड जो आहे की एक तणाव सहन करण्याची ती जी शक्ती असते ती वेगळी असते. इट्स सब्जेक्टिव्ह. सो सिनियर मॅनेजमेंटमध्ये किंवा सिनियर्स जे असतात, घरातले पण सिनियर्स जे आहेत, त्यांचं स्ट्रेस टॉलरन्स लेवल फार जास्त असतं. नॉट की ते झिरोपासनं दे आर बेटर ॲट इट. ओव्हर द इयर्स, एवढे वर्ष त्यांनी त्या स्ट्रेसमधनं ॲडॅप्ट केलेलं असतं, म्हणून त्यांचं स्ट्रेस टॉलरन्स लेवल वाढलेला असतो. पण जनरली स्पीकिंग, जेव्हा आपण येलोमधनं ऑरेंजमध्ये जातो, जिथे फॅटिग आणि एक्झॉशन फील करायला लागतं, त्यावेळेला आपल्याला कुठेतरी ग्रीन ॲक्टिव्हिटी करायला लागते. इनॲक्टिव्ह किंवा लेडबॅक ॲटिट्यूडमध्ये जावं लागतं. इट्स लाईक अ फेडर. पण जे इथेही थांबत नाहीत ते मग जातात रेडमध्ये, विच इज द बर्नआउट स्टेज. द बर्नआउट स्टेज ज्याच्यामध्ये फिअर, एन्झायटी, पॅनिक ह्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या जातात, वेअर स्ट्रेस ओव्हरलोडच्या पण पुढे गेलेलं असतं. कारण ऑरेंज म्हणजे स्ट्रेसचा ओव्हरलोड आलेला आहे. बेस्ट इज म्हणजे जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपण येलो झोनमध्ये असणं फार जरुरीचं आहे. येलो झोन मध्ये असणं म्हणजे नेमकं काय? म्हणजे आतून मला काय वाटलं पाहिजे म्हणजे मी येलो झोन मध्ये आहे, हे आयडेंटिफाय कसं करायचं? येलो झोनमध्ये आता सिम्पलशी गोष्ट आहे की जेव्हा आपण आपली जी कार्यक्षमता आहे ती बेस्ट अप्लाय करू शकतो, ज्याच्यामध्ये येलो झोनमध्ये येण्यासाठी ओके ग्रीन झोन किती आपण बेस्ट युटिलाइज केलेला आहे. तर ग्रीन झोनच्या ऍक्टिव्हिटी काय असणार? 6 ते 8 तास झोपणं, हे ग्रीन झोनची ऍक्टिव्हिटी आहे. बॅलन्स डाएट करणं ही ग्रीन झोनची ऍक्टिव्हिटी आहे. गाणी ऐकणं, जर गाणी ऐकणं हे तुमचा छंद आहे सॉर्ट ऑफ, हे जेव्हा तुम्ही रोज, दीज आर द 3 थिंग्स. पण याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टींनी आपण चार्ज होतो, जसं आपण सेलफोन चार्ज करतो तसं ते ग्रीन ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे आपण चार्ज करणं, मेडिटेशन करणं, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट आहे टू चार्ज अस. जेव्हा आपण चार्ज बऱ्यापैकी होतो तेव्हा आपण नेक्स्ट डे वेन वी गेट अप वी आर इन द येलो झोन. येलो झोनमध्ये आपण ऍक्टिव्हिटी करायच्या असतात. येलो झोनमधनं जेव्हा ऑरेंज झोनमध्ये येतो त्यावेळेला स्ट्रेस ओव्हरलोड झालेला आहे, पण मग ॲट द एंड ऑफ द डे परत काहीतरी ग्रीन ॲक्टिव्हिटीज करून येलोमध्ये येणं जरुरी आहे. हा जो लूप आहे इट्स एक्स्ट्रीमली नॉर्मल येलो आणि ऑरेंजमध्ये वावरणं बेसिकली. बट ऑरेंजच्या बियॉन्ड जाणं म्हणजे व्हॉट, इट्स अ इंडिकेशन की बर्नआउटकडे आपण वळत जातो. राईट. आणि पूर्वी हे सगळे शब्द जेव्हा नव्हते, म्हणजे एन्झायटी, स्ट्रेस, फिअर, हे सगळे शब्द माहिती नव्हते किंवा जास्ती प्रचलित नव्हते मुलांमध्ये किंवा इन जनरल पॉप कल्चरमध्ये, तेव्हा कसं तरी होतंय हे एक काहीतरी कॉमन फॅक्टर असायचं लोकांमध्ये. आणि त्या कसं तरी होतंय मधनं की जरा झोप काढतो मग मला बरं वाटेल, ही एक सोल्युशन त्याच्यामध्ये असायचं. आपण स्ट्रेसचा जेव्हा विचार करतो त्याच्यासोबतच रेझिलियन्सचा पण भाग येतो की स्ट्रेस आला आणि तिथनं मी बाउन्स बॅक होऊन परत चालू झालो. आता असं आहे, तुम्ही म्हणालात की थांबायचं कुठे हे कळलं पाहिजे, पण मग थांबून राहिलं तर देन हाऊ डज रेझिलियन्स वर्क देअर? सी, रेझिलियन्स जी आहे त्याच्यामध्ये फिटनेस आणि सिकनेस समजून घेणं फार महत्वाचं आहे. ओके, आपण जेव्हा जिमला जातो तेव्हा आपण सिक नसतो, ते फिटनेससाठी जातो.
पण जेव्हा सिकनेस येतं त्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीचं फिटनेस चांगलं असेल तो सिकनेसमधनं पण बाउन्स बॅक अर्ली होतो, पटकन होतं. ऑन द सेम लाईन्स जेव्हा आपण मेंटल हेल्थची गोष्ट करतो ना आणि फिजिकल हेल्थची गोष्ट करतो, फॉर एक्झाम्पल आता आपण हे त्याच्यामध्ये खूप डिफरन्स बघितला जातो, पण ऑलमोस्ट ऑन द सेम लाईन्स आहे त्या गोष्टी. की जेव्हा आपण प्रत्येक दिवशी आपण 3 वेळा कमीत कमी प्रिव्हिलेज जर आपण आहोत तर 3 वेळा कमीत कमी आपण आपलं मील करतो, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. सो हे रेग्युलर आपल्याकडे एक रुटीन आहे टू फिल आर फिजिकल एनर्जीज बेसिकली. पण मेंटल हेल्थसाठी रेग्युलरली ऑन अ रेग्युलर बेसिस प्रत्येक दिवशी आपल्याकडे काही ना काहीतरी रुटीन असणं पाहिजे, सो दॅट आपलं फिटनेस जागेवर असेल सॉर्ट ऑफ. आणि जेव्हा ज्या लोकांचं फिटनेस जागेवर असेल, जे फिटनेस कसं करायचं रुटीन एव्हरी डे बेसिसवरती, जसं आपण जेवतो 3 वेळा कमीत कमी आय मीन प्रिव्हिलेज असेल तर तसंच मेंटल हेल्थ लेवलला सकाळी उठून आपण असे काय ॲक्टिव्हिटीज करतो ज्याच्यानी आपलं माइंडसेट जे आहे ते सर्व्हिस्ड राहील सॉर्ट ऑफ यु नो. सो फॉर एक्झाम्पल इन्स्पिरेशनल व्हिडिओज बघणं, की आपल्या क्षेत्रामध्ये जर ज्यांनी कोणी पण यु नो रॅक्स टू रिचेस लाईफ क्रिएट केलेली आहे तर त्यांच्याबद्दल व्हिडिओज बघणं, ऑटोबायोग्राफी वाचणं त्यांच्याबद्दल किंवा बायोग्राफीज वाचणं किंवा पॉडकास्ट ऐकणं ज्याच्यानी यु नो आपल्याला एक इन्स्पिरेशनल मिळेल, इन्स्पिरेशनल व्हॅल्यू भेटेल त्याच्याबद्दल, ते रोजच्या जीवनात करणं फार जरुरी आहे. मेडिटेशन ऑल्सो कॅन वर्कआउट. दुसरी गोष्ट जे आपले क्लोज फ्रेंड्स आहेत ज्यांच्याबरोबर भेटून आपल्याला चांगलं वाटतं त्यांच्याबरोबर ऑन अ रेग्युलर बेसिस भेटणं, ह्याच्यानी मेंटल फिटनेस जागेवर आहे. सो अशा व्यक्तींना जेव्हा स्ट्रेस येतं वर्क प्लेस म्हणा किंवा लाईफमध्ये म्हणा किंवा सिम्पल एक ट्रॅफिक सीनमध्ये पण स्ट्रेस येणं फार स्वाभाविक आहे. सो त्याच्यामध्ये ते डेफिनेटली स्ट्रेस्ड फील करतात, पण इतकं नाही की दे गो इन टू अ बर्नआउट सिच्युएशन. सो नाव आपण आजकाल बघतोय की लोक वेगवेगळ्या प्रोफेशन्स मध्ये एंगेज्ड आहेत. त्यातील अनेक लोक कॉर्पोरेट जॉब्स मध्ये आहेत आणि सोशल मीडिया जर पाहिलं तर कॉर्पोरेट जॉब आणि कॉर्पोरेट जॉब वर्क लाईफ चा जो स्ट्रेस आहे तो खूप असल्याचं आपल्याला त्या मीम्सच्या ट्रेंड्स मधनं बघायला मिळतं. तर कॉर्पोरेट जॉबमुळे फार स्ट्रेस येतो, तर त्याचं काय करायचं? पहिली गोष्ट, कॉर्पोरेट जॉबमुळे फार स्ट्रेस येतो. ओके, ह्याच्यामध्ये 2 लेवल आहे. तो कोणामुळे येतो आणि कशामुळे येतो फार इम्पॉर्टंट आहे हे समजणं. तर एक आहे एम्प्लॉईज लेवलचं स्ट्रेस समजून घेणं आणि दुसरं आहे मॅनेजमेंट लेवलचं स्ट्रेस समजून घेणं. ओके, आणि एक्सपेक्ट केलं जातं ऑन अ व्हेरी जेनरिक बेसिस एक्सपेक्ट केलं जातं की मॅनेजमेंट नेहमी एम्प्लॉईजना सांगते की तुम्ही स्ट्रेस मॅनेज करा, तुम्ही स्ट्रेस मॅनेज करा. पण त्यांच्या लेवलनी पण एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं फार जरुरी आहे टू मॅनेज द स्ट्रेस. आता जेव्हा आपण यु नो एम्प्लॉई लेवलना बघितलं जातं तर त्यांची एम्प्लॉईची एक इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईचं आपण जर एक एक्झाम्पल घेतलं तर ती व्यक्ती त्या ऑफिस एन्व्हायरमेंटमध्ये येईपर्यंत त्यांची घरातली काही कंडिशनिंग झालेली आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. जर घरातली कंडिशनिंगमध्ये यु नो स्ट्रेस जर आला तर गप्प बसणं किंवा स्ट्रेस आलं तर घराबाहेर जाणं. सो एस्केपिस्ट पॉलिसी आहे का त्यांची स्वतःची इंडिव्हिज्युअल, का स्ट्रेस आलं की आपण त्याच्यावरती संवाद करूया, त्याच्यामधनं तोडगा काढूया, हे जर त्यांच्या घरातल्या वातावरणामध्ये इनग्रेन झालं असेल तर मग तेच पुढे जाऊन वर्कप्लेसवरती येतं. एक जर मी एक सोशॉलॉजीचा रेफरन्स द्यायचं झालं तर एक पॉइंट ऑफ टाइमला जॉईंट फॅमिली सिस्टम असायची. त्या जॉईंट फॅमिली सिस्टममध्ये काका, आत्या, आजी हे वेगवेगळ्या जनरेशनची लोक त्यांचा स्ट्रेस एक्सप्रेस करायचे. तर कर्ता पुरुष जो आहे तो कुठल्या पद्धतीने ते हँडल करतो त्याचं ऑब्झर्वेशनल लर्निंग हे मुलं बघायची किंवा टीनेजर्स बघायची. तर तिथे कुठेतरी एक जेनरिक ट्रेनिंग व्हायचीच. मग तो कल्चर जो आहे
तो पुढे जाऊन वर्कप्लेसवरती अप्लाय करायला जास्त वेळ नाही जायचा. पण आज जेव्हा जॉईंट फॅमिली सिस्टम डिसइंटिग्रेट झालेली आहे, न्यूक्लिअर फॅमिली आहे, त्याच्यामध्ये पण आई वडील जर वर्क करत असतील तर घरामध्ये ऑब्झर्वेशनल लर्निंग होत नाहीये की हाऊ डू यू मॅनेज स्ट्रेस. तर तो जो चाइल्ड आहे किंवा टीनेजर जो आहे, जो पुढे जाऊन एक कॉर्पोरेट कल्चरचा पार्ट बनणार आहे, त्याला एक ट्रेनिंग किंवा एक ऑर्गॅनिक अंडरस्टँडिंग नाही आहे हाऊ टू मॅनेज स्ट्रेस. सो दॅट इज द रिझन मी म्हणते की कुठल्या पद्धतीने कंडिशन गेलेलं आहे ती व्यक्ती जी आता कॉर्पोरेट लेवलला आलेली आहे त्याच्या कंडिशनिंगवरती पण अवलंबून आहे. पुढे जाऊन जेव्हा तो एक वर्क कल्चरमध्ये येतोय तेव्हा मॅनेजमेंट एक्सपेक्ट्स की तुम्ही MBA केलेला आहात किंवा तुम्ही एक एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग कॉलेज लेवलला घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ते एक्सपेक्ट दॅट तुम्हाला नॅचरली यायला पाहिजे. आणि जेव्हा ऍक्च्युली दिसत नाही तर तिथे फर्स्ट अँड फॉरमोस्ट कॉर्पोरेट लेवलला, मॅनेजमेंट लेवलला ती ट्रेनिंग देणं फार जरुरी आहे. आता जेव्हा आपण ट्रेनिंग म्हणतो तेव्हा इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड जनरेशन गॅप. तर जनरेशन गॅपचं म्हटलं गेलं की ब्रॉडली फ्रॉम अ वेस्टर्न रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यू जी इंडिया आणि एशियन कंट्रीजना पण अप्लाय केली जाते की जनरेशन गॅपचे जे कॅटेगरीज केलेले गेलेले आहेत ते 1900च्या अगोदरच्या जनरेशनला लॉस्ट जनरेशनचं रेफरन्स दिलं जातं. फ्रॉम 1900 टू 1928 ह्याला ग्रेटेस्ट जनरेशन म्हटलं जातं. फ्रॉम 1928 टू 1945 या जनरेशनला सायलेंट जनरेशन म्हटलं जातं. फ्रॉम 1946 टू 1964 यांना बेबी बूमर्स म्हटलं जातं. फ्रॉम 1965 टू 1980 या जनरेशनला जनरेशन एक्स म्हटलं जातं. फ्रॉम 1981 टू 1996 जनरेशन वाय ज्यांना मिलेनियल्स पण म्हटलं जातं. आणि फ्रॉम 1997 टू 2012 यांना जेन झी बोललं जातं. ओके, पण आता ह्याच्या पुढचं पण 2012 पासून ते करंट जनरेशन इज अल्फा. ओके, जनरेशन अल्फा. आता हे जे जनरेशन्स आहेत त्याच्यामध्ये इट हॅज टू बी अंडरस्टूड की आजचं जो कॉर्पोरेट वर्ल्ड आहे ऑन अन ॲव्हरेज हे जनरेशन एक्सनी डॉमिनेट केलेलं आहे. आता जनरेशन एक्सची जी जडणघडण आहे आणि पुढे जाऊन त्यांची जी कंडिशनिंग आहे दे हॅव ब्रॉट दॅट टू देअर वर्क कल्चर. आणि जेव्हा दे आर डीलिंग विथ जनरेशन वाय किंवा मिलेनियल्स म्हणा किंवा जेन झी म्हणा, डेफिनेटली एक कल्चर शॉक एक्सपिरियन्स करतील ते. कारण त्यांची पद्धत स्ट्रेस मॅनेज करायची, त्यांची म्हणजे जनरेशन वाय आणि जनरेशन झी ची जी पद्धत आहे स्ट्रेस हँडल करण्याची ही वेगळी आहे. आणि जनरेशन एक्सनी बोलले हे आमच्या वेळेला नव्हतं, हे कसं काय, आम्ही कसं तुम्हाला सुट्टी देणार, कारण त्यांच्या कल्चरमध्ये ते नव्हतं. म्हणून ट्रेनिंग जी व्हायला पाहिजे ना ती दोन्ही साईडनी होणं फार जरुरी आहे. मॅनेजमेंट लेवलला अपग्रेडेशनची ट्रेनिंग आणि एम्प्लॉई आणि एम्प्लॉई लेवलला, इंटर्न्स लेवलला टू कॅच अप विथ द सिनियर्स, त्यांचं कल्चर समजून एक गोल्डन मिड पॉइंट सेट करणं फार जरुरीचं आहे. सो नाउ यू आर सेइंग की स्ट्रेस कॉर्पोरेट लाईफमध्ये जो येतोय त्याला आयडेंटिफाय करत असताना 2 लेवल्स मधनं पाहणं गरजेचं आहे, मॅनेजमेंट आणि एम्प्लॉईज. पण त्या स्ट्रेसचं ओरिजिन पाहत असताना माझं असं ऑब्झर्वेशन आहे की एकतर तो 2 किंवा 3 गोष्टींमधून येऊ शकतो. एकतर असं आहे वर्कलोड खूप आहे, कामाचा ताण असतो दिवसभर, म्हणजे वेळ कमी असते आणि काम खूप असतं, हा एक भाग झाला. आणि दुसरा झाला ऑफिस पॉलिटिक्स. तर आता या 2 गोष्टींची टॅकल करताना कसला आपण विचार केला पाहिजे, आणि ऑफिस पॉलिटिक्सचा जेव्हा विचार करतो तेव्हा कम्युनिकेशनचा काय रोल आहे याच्यामध्ये? ओके, सो ऑफिस पॉलिटिक्स जे आपण म्हटलं जातं, राईट. सी द थिंग इज फार हे ह्युमन्स जे आहेत, ओके, हे आपण ॲनिमल एव्होल्युशन मधनं ह्युमन एव्होल्युशन झालेली आहे ॲज पर द डार्विनियन सायन्सेस. सो ॲनिमल बिहेवियरमध्ये पण आपण हे बघितलं जातं की देर विल ऑलवेज बी अ पॉवर स्ट्रगल, देर विल ऑलवेज बी एक सिक्युरिटी आणि इनसिक्युरिटीचा पूर्ण डायनॅमिक. सो आज काय झालेलं आहे की डेफिनेटली जंगल लाईफ म्हणा किंवा ॲनिमल लाईफ म्हणा ती गेलेली आहे, पण टुडे सोशल वर्ल्ड जे आहे
त्याच्यामध्ये पण ह्याच सिक्युरिटी आणि इनसिक्युरिटी च्या ज्या भावना आहेत त्या तरळत असतात बेसिकली. ओके, सो जेव्हा पण ऑफिस पॉलिटिक्सचा विषय येतो किंवा कुठलंही पॉलिटिक्स म्हटलं जातं, तो पॉवर स्ट्रगल असतो. आणि पॉवर स्ट्रगलमध्ये कुणीतरी एम्पावर्ड फील करतंय आणि कुणीतरी विक्टिमाइज्ड होतंय असं एक फिलिंग येते बेसिकली. पण जर ह्याला हेल्दीली डील करायचं असेल तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की जेव्हा आपण कम्युनिकेट करतो तेव्हा ती कम्युनिकेशन क्लिअर कम्युनिकेशन आहे का, आणि क्लिअर कम्युनिकेशनच्या बरोबर आपण सिक्युरिटी जनरेट करतोय किंवा की इनसिक्युरिटी जनरेट करतोय त्या व्यक्तीबरोबर. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो क्लिअर कम्युनिकेशनचं बोलायचं झालं तर डेफिनेटली 5 क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, की व्हॉट एम आय कम्युनिकेटिंग, हाऊ एम आय कम्युनिकेटिंग, वाय एम आय कम्युनिकेटिंग, वेन एम आय कम्युनिकेटिंग अँड वेअर टू कम्युनिकेट सॉर्ट ऑफ. ज्या व्यक्तीला ह्या 5 प्रश्नांचं क्लॅरिटी आलेली आहे, सो व्हॉट इज द लॉजिकल ॲस्पेक्ट, की जर एक पर्टिक्युलर सिनियरला एक ज्युनियरला हे सांगायचं असेल की हे जे आर्टिकल आहे म्हणा किंवा हे जे काम आहे हे 5 वाजेपर्यंत कंप्लीट झालं पाहिजे. दिस इज द व्हॉट ऑफ कम्युनिकेशन. आता ह्याच गोष्टीचं हाव, ओके, द हाव इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू पॉलिटिक्स, वेन इट कम्स टू सिक्युरिटी. की हाव जो आहे ना तो इमोशनल ट्रिगर असतो. 2 पद्धतीने आपण बोलतो की फोन उचलून हे बोलू शकतो की 5 वाजता मला हे पर्टिक्युलर काम झालं पाहिजे, हे न्यूट्रल वाटतंय. पण हे बघ मला काय ऐकून घ्यायचं नाहीये, तुला हे करायलाच पाहिजे सॉर्ट ऑफ. ह्याच्यामध्ये काय आहे, कुठेतरी डेस्परेशन आहे. द हाव वॉज हॅव्हिंग अन इमोशन विच इज कमिंग आउट ऑफ इनसिक्युरिटी. कुठेतरी एक इनसिक्युरिटीची भावना मधून ते सिनियरनी कम्युनिकेट केलेलं आहे. ऑफकोर्स जर इमोशनली इंटेलिजंट ज्युनियर असेल तर डेफिनेटली त्याला कळेल की सर जरा इनसिक्युरिटीमध्ये आहेत आणि त्यांनी हे मला काम करायला लावलंय. तर ही हॅज टू बी सुपर इंटेलिजंट टू अंडरस्टँड की जर दिलं नाही वेळेवर तर डेफिनेटली अजून इन्सिक्युअर करतोय आपण आपल्या सिनियरला, ज्याच्यानी डेफिनेटली रोष होऊ शकतो आणि इमोशनली चांगली सिच्युएशन नसणार सॉर्ट ऑफ. सो द व्हॉट इज द लॉजिकल ॲस्पेक्ट, हाऊ इज द इमोशनल ॲस्पेक्ट, द वेअर इज द प्लेस ऑफ इट, की कुठे द लोकेशन, की मीटिंगमध्ये हे बोलायचंय किंवा फोनवर बोलायचं. द प्लेसमेंट ऑफ युअर कम्युनिकेशन इज द वेअर ॲस्पेक्ट. वेन इज द टायमिंग ॲस्पेक्ट. सो टायमिंगची क्लॅरिटी, लोकेशनची क्लॅरिटी, प्लेसची क्लॅरिटी, इमोशनची क्लॅरिटी, द लॉजिकची क्लॅरिटी, आणि सर्वात इम्पॉर्टंट द वाय ऑफ कम्युनिकेशन इज द इंटेन्शन ऑफ कम्युनिकेशन. आपण हे सगळं कम्युनिकेट करतोय त्याच्याने काय ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचंय ना, ह्याच्यामध्ये सगळा खेळ आहे कम्युनिकेशनचा. करेक्ट. आता मला काहीतरी माझ्या बॉसला सांगायचं आहे पण तो ऐकतच नाही, किंवा हाऊ टू असर्टिव्हली टेल समथिंग. असर्टिव्ह कम्युनिकेशन म्हणून जो प्रकार असतो त्याच्यामध्ये त्याचा विचार करत असताना हाऊ डू यू गो अबाउट इट? ओके, असर्टिव्ह कम्युनिकेशन ह्याला जर आपण इट इज डब्ड ॲज विन विन मॅनेजमेंटची अप्रोच म्हटलं जातं. सो 3 पॅटर्न्स बघितले गेलेले आहेत. एक पॅटर्न आहे अग्रेसिव्ह कम्युनिकेशन, एक आहे नॉन असर्टिव्ह कम्युनिकेशन, आणि तिसरं आहे असर्टिव्ह कम्युनिकेशन विच इज कन्सिडर्ड टू बी अ हेल्दी कम्युनिकेशन अप्रोच. अग्रेसिव्ह कम्युनिकेशन विन लूज कम्युनिकेशन, की मी जे बोललं जाते, मी जे बोलतोय तेच व्हायला पाहिजे, आय डोंट केअर व्हॉट यू वॉन्ट, ह्याला अग्रेसिव्ह कम्युनिकेशन बोललं जाईल. नॉन असर्टिव्ह कम्युनिकेशन इज लाईक लूज विन बेसिकली, की जी व्यक्ती नॉन असर्टिव्ह आहे ती व्यक्ती बोलते की ठीक आहे, माझं काम झालं नाही तरी चालेल, मी तुझं काम करून देतो. दॅट इज अ नॉन असर्टिव्ह अप्रोच. आणि असर्टिव्ह अप्रोच त्याला म्हटलं जातं जिथे जे मला हवंय तेही व्हायला पाहिजे आणि जे तुम्हाला हवंय तेही झालं पाहिजे ह्या पर्टिक्युलर क्षणामध्ये. सो वेन इट कम्स टू असर्टिव्ह कम्युनिकेशन, आणि सिनियरना कधी नो म्हणायला फार कठीण जातं, किंवा अगेन तो नो जे नाही म्हणणं ते लॉजिकल आहे की नाही लॉजिकल आहे तो एक विषय आहे. इफ इट इज लॉजिकल, खरंच तुम्ही प्रॅक्टिकली नाही करू शकत आणि सिनियरला कम्युनिकेट करायचं असेल तर एक पर्टिक्युलर प्रोटोकॉल फॉलो करू शकतो अंडर असर्टिव्हनेस मॅनेजमेंट. आणि तो प्रोटोकॉल काय आहे? ओके,
जेव्हा आपल्याला प्रपोज केलं जातं की हे करणार का किंवा हे करायला पाहिजे आणि मनामध्ये आपलं असं असेल की हे नाही पॉसिबल आहे, तर इट्स इम्पॉर्टंट टू बी ऑथेंटिक अँड टेल देम की हे पॉसिबल नाही आहे. म्हणजे नाही ॲस्पेक्ट हा पहिला यायला पाहिजे स्टेटमेंटमध्ये. त्याच्या पुढे त्याचं कारण देणं फार जरुरी आहे. कारण हे 3 दिवसात होणारं काम आहे आणि मी जर 1 दिवसात दिलं तर ना त्याची क्वालिटी सफर होईल सॉर्ट ऑफ. त्याच्या मागचं लॉजिकल कारण देणं फार जरुरी आहे. आधी नाही, नंतर कारणमध्ये पण एक लॉजिक असणं जरुरी आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे त्या प्रोटोकॉलचा पर्याय, की पण मी हे 4 दिवसामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं मी देऊ शकतो. सो नो, रिझन अँड ऑल्टरनेटिव्ह या पर्टिक्युलर पद्धतीने जर ते प्रेझेंट केलं जाईल तर सिनियरला ते इम्पॉर्टंट आहे की त्यांना इन्सिक्युअर फील नाही होणार. पहिली गोष्ट, कारण आपण फायदा हा मॅक्झिमाइज करतोय आणि नुकसान मिनिमाइज करतोय, कीपिंग इन माइंड द वाय ऑफ कम्युनिकेशन. ह्याच्यामध्ये फ्रॉम अ मॅनेजमेंट पॉईंट ऑल्सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की सिनियर्सनी आणि मॅनेजमेंटनी पण हे समजून घ्यायला पाहिजे की ह्यांनी नाही बोललेलं आहे, पण नाही जे बोललेलं आहे ना ते असर्टिव्ह पॅटर्नमध्ये नाही म्हटलेलं आहे, विच हॅज टू बी ॲक्सेप्टेड, कारण दॅट इज द हेल्दी वे ऑफ कम्युनिकेशन. करेक्ट. म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी जर बॉस खूप काम घेऊन तुमच्याकडे आला तर काय सांगायचं हे आता मॅमनी तुम्हाला सांगितलेलं आहे. सेकंड, नाव वेन वी टॉक अबाउट स्ट्रेस, वी टॉक अबाउट कॉर्पोरेट कल्चर. अजून एक टर्म फ्लोटिंग आहे मार्केटमध्ये, ती म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. म्हणजे वर्क लाईफ असं का म्हणतो की वाय इज वर्क नॉट अ पार्ट ऑफ लाईफ? म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स या टर्मचा आपण जेव्हा विचार करतो, वाय हॅव वी डिफरन्शिएटेड वर्क अवे फ्रॉम लाईफ? वाय कांट इट बी वन पार्ट इन ऑल द लाईफ दॅट वी लिव्ह? No, it's about how you take it. तुम्ही जसं घ्याल तसं आहे. युजली वर्क लाईफ बॅलन्स जेव्हा हा टर्म कॉइन केला गेला आहे आणि आपल्या समोर मांडला गेला ना, मोस्टली ऑर्गनायझेशनल बिहेवियर आणि ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी अँड ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट रिसर्च मधला हा शब्द असल्यामुळे तो डॉमिनंटली वर्क कल्चरमध्ये फ्लोट केला जातो. पण आता काय झालेलं आहे की जेनेरिक झालेला आहे तो शब्द. जसे खूप सारे सायकॉलॉजी शब्द जेनेरिक होत चाललेले, पॅनिक अटॅक, विदाउट अंडरस्टँडिंग मला एन्झायटी आहे असं पण आपण ऐकतो खूप लोकांकडून. वेदर आय मीन क्लिनिकली पॅरामीटर्स मध्ये ते नसेलही, पण तरी पण पीपल जनरलाइज्ड आणि तसं नसायला पाहिजे, कारण उसको ओसीडी है. पण वेन वी हिअर इट एसिड नाही, उसको चेक करना पडेगा ओसीडी है की नाही. किंवा डिप्रेशन शब्द जे आहे ते कॅज्युअली वापरलं जातं की आय एम डिप्रेस्ड. आय सेड नो, डिप्रेशनची एक पॅरामीटर आहे. तुम्ही जर त्या पॅरामीटरमध्ये बसत असाल देन रिफर युअर सेल्फ ॲज डिप्रेस्ड. ओके, अदरवाइज यू आर just sad and you are in that lull of it sort of. Having said that की जेव्हा वर्क लाईफ बॅलन्स आपण बोलतो तेव्हा ते कॉर्पोरेट कल्चर मध्ये जास्त वापरलं जातं, पण जेनरिक झाल्यामुळे. सो इन टर्म्स ऑफ वर्क लाईफच्या पुढे काय बॅलन्स शब्द आहे. सो लेट्स अंडरस्टँड द बॅलन्स ॲस्पेक्ट ऑफ इट. जेव्हा आपण जेवतो, एक सिम्पल अॅनालॉजी द्यायचं गेलं, जेव्हा आपण जेवतो तेव्हा ते जे जेवण आहे किंवा त्याच्यातलं न्यूट्रिशन जे आहे ते फक्त आपल्या हाताला किंवा पायाला नाही जात. इट हॅज टू गो टू द एंटायर बॉडी. पूर्ण बॉडीला ते लागलं पाहिजे आणि इक्वली लागलं पाहिजे. मग जाऊन एक होलिस्टिक डेव्हलपमेंट होईल. समजा असं जर झालं, समजा एखाद्या कंडिशनमध्ये जे आपण जेवतो ते फक्त हँड्स आणि लेग्स आणि हातापायाला जर जात असेल आणि बाकीच्या एरियाजमध्ये जर त्याचं न्यूट्रिशन लागत नसेल तर मग काय होणार? एकाच एरियामध्ये डेव्हलपमेंट होईल पण दुसऱ्या एरियाजमध्ये डेव्हलपमेंट नाही होणार. सिमिलरली वर्क लाईफ बॅलन्समध्ये जर आपण हाच फंडामेंटल अप्लाय केला तर डेफिनेटली आपण वर्कवर फोकस करतोय, आपण वर्कमधनं आपण फायनान्शियल डेव्हलपमेंट बघतोय, आपण वर्कमधनं आपण एक सोशल स्टेटस प्राप्त करतोय. पण ऑन दी अदर साईड जर ती व्यक्ती जी काम करतेय, ओके, वर्कप्लेसमध्ये काम करते, त्याची जर एक फॅमिली असेल, तिची किंवा त्याची फॅमिली असेल, तर किती अमाऊंट ऑफ टाइम आणि अटेन्शन आणि एफर्ट ती व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये पण देतेय, तो प्रश्न आहे. जर नाही देत असेल तर डेफिनेटली त्या व्यक्तीची डेव्हलपमेंट होलिस्टिक नसणार आहे. ते फक्त एकाच एरियामध्ये सक्सेस
एक्सपिरियन्स करतील आणि दुसऱ्या एरियामध्ये खूप सारं डिस्ट्रेस एक्सपिरियन्स करतील. म्हणून लॉट ऑफ रिलेशनशिप फेलियर्स बघितले जात आहेत आणि प्रॅक्टिसमध्ये माझ्या की जिथे द कपल इज गिविंग मोर अटेन्शन किंवा मोर टाइम टू वर्क आणि नॉट इंडिव्हिज्युअल रिलेशनशिप To each other, yes. टू इच अदर बेसिकली. Okay, so that is what is happening lately. लेटली अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मी हम्म. अजून एक एनॉलॉजी किंवा एक उदाहरण देते की सगळं आपल्यावरती डिपेंडेंट आहे की आपल्याला आपलं पोर्टफोलिओ डेव्हलप करण्यासाठी, आपली लाईफची पोर्टफोलिओ डेव्हलप करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. हम्म. ओके, आहेत प्रायोरिटायझिंग सॉर्ट ऑफ ना. आता एखाद्या व्यक्तीने हे डिसाईड केलेलं आहे की मला फक्त वर्कवरतीच फोकस करायचं आहे. ऑन दी अदर साईड द पर्सन इज नॉट फोकसिंग ऑन फॅमिली. ओके, किंवा फ्रेंड्स एक आहे. म्हणजे जर आपण एक पोर्टफोलिओ बघितला, फ्रेंड्स सर्कल एक आहे, हम्म. फॅमिली एक सर्कल आहे, हम्म. एक वर्क कॉर्पोरेट कल्चरचं सर्कल आहे ना. हम्म. मग स्वतःसाठी टाइम देणं आहे. हम्म. हे सगळं जर आपण अंडरस्टँड केलं तर इट इज लाईक एक पॉट्स. आपण जे पॉट्समध्ये हम्म. आपण झाडं लावतो किंवा हम्म. रोप लावतो, राईट. हम्म. तर आपल्या मे बी घराच्या बाल्कनीमध्ये 3 जर आपण प्लांट्स लावलेत, हम्म. ओके, आणि मी वॉटर फक्त एकालाच देतीये हम्म. आणि दोघांना नाही देत, तर डेफिनेटली ते 2 ज्याला मी पाणी नाही देत आहे ते नाही डेव्हलप नाही. होणार, राईट. पण ते ठेवलेले आहेत तिथे. हम्म. पण मग वॉटर नाही करायचं असेल तर ठेवाच का? हम्म. तो प्रॉब्लेम हा आहे सॉर्ट ऑफ की जेव्हा जर इट्स ऑल अबाउट डिसिशन मेकिंग की माझ्या पोर्टफोलिओमध्ये मला किती घटक हवे आहेत. हम्म. फॅमिली घटक हवाय, हम्म. वर्क घटक हवाय, फ्रेंड्स घटक हवाय किंवा सेल्फ मी टाइम हवाय. तर जर हे 4 घटक आहेत तर 4ना इक्वली पाणी देणं जरुरी आहे, जेव्हा जाऊन ते एक बॅलन्स निर्माण होईल सॉर्ट ऑफ. जर नको आहे तर मग ते पर्टिक्युलर पाळाच नाही, असं आहे. आता या पोर्टफोलिओ मध्ये आपण स्वतःला जेव्हा पाणी द्यायचं म्हणतो तेव्हा एक आणखीन एक टर्म मार्केटमध्ये आहे, तो म्हणजे डोपामिन डिटॉक्स. ओके. So does dopamine detox really work? Does it help or what is it? ओके, सो पहिलं आपण समजून घ्यायला पाहिजे की डोपामिन ओव्हरलोड का होतंय. हम्म. ओके, आणि त्याचं इमोशनल एक्सपिरियन्सेसवरचं कम्प्लीट कनेक्शन आहे सॉर्ट ऑफ, राईट. हेच बॅलन्स जर असेल, इफ युअर लाईफ इज इमोशनली बॅलन्स, जर तुमचे भावना, तुमची इमोशनल लाईफ जर बॅलन्स्ड असेल तर तुम्ही डोपामिनचा अतिरेक करणार नाही. हम्म. ओके, सो डोपामिन नुसतं आजकाल सोशल मीडिया एक्सपोजर झाल्यामुळे रील्सवरती स्वाईप करणं हम्म. किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ माइंडलेसली किंवा कॉन्शियसली न पाहणं हम्म. सॉर्ट ऑफ, हम्म. तर कुठेतरी ते ॲडिक्शन लेवलला जाते का, हम्म. हा प्रश्न आहे सॉर्ट ऑफ. आणि जेव्हा आपण ॲडिक्शन्स समजून जातो, आपण ॲडिक्शनला समजायला गेलो तर इट इज अन ओव्हर कॉम्पन्सेशन. ओव्हर कॉम्पन्सेशन म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये तुम्हाला पुरेसं ते भेटत नाहीये म्हणून आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये अति करायला जातो. दॅट्स कॉल्ड ओव्हर कॉम्पन्सेशन सॉर्ट ऑफ, राईट. सो फॅमिली लाईफमध्ये जर डोपामिन रिलीज होत नाहीये तर मग ते वर्क लाईफमध्ये ते डोपामिन एक्सेस लेवलला घेतलं जातं आणि टू द एक्सटेंट की जसं एक अल्कोहॉल ॲडिक्शन होऊ शकतं Correct. तसं वर्क ॲडिक्शन पण होऊ शकतं, ज्याला वर्कहॉलिझम म्हटलं जातं. हम्म. पण मेनी पीपल त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणतात पॉझिटिव्ह, तुमचं पॉझिटिव्ह गोष्टी सांगा आणि तुमच्या नेगेटिव्ह गोष्टी सांगा. हम्म. तर पॉझिटिव्ह डेफिनेटली भरभरून असतं आणि नेगेटिव्ह पण बोलायचं असतं. तर वॉट आय एम अ वर्कहॉलिक, हम्म. सो बट देन माय क्वेश्चन वुड बी वाय आर यू अ वर्कहॉलिक? There is some emotional issues for the workaholism to happen. There could be sort of, म्हणून ते अंडरस्टँड करायला पाहिजे की आपण प्राईडनी बोलतो वर्कहॉलिझम, बट ॲक्च्युली टू सम एक्सटेंट इट कॅन गो इन टू द ॲडिक्शन लेवल. सो टुडेज ॲडिक्शन गेमिंग ॲडिक्शन झालेलं आहे. डिजिटल मीडिया एक्सप्लोजनचं कन्झम्पशन हे ॲडिक्शन झालेलं आहे. व्हॉट एल्स इज गॅम्बलिंग, substance abuse, pornography, okay, shopaholics, all of that. इकडे सगळं वळणं होत आहे, ज्याच्यानी आपल्याला कळून चुकतं की तिकडे डोपामिन एक्सट्रॅक्ट केले जाते. कारण वर्क लाईफ बॅलन्स म्हणा
ते कुठेतरी सरकलंय ऍट द कोर फॅमिली लेवल म्हणा किंवा कोर लाईफस्टाईल लेवल. सुरुवातीला स्ट्रेस बद्दल आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही एक शब्द म्हटलात तो म्हणजे बर्नआउट. येस. तर आता स्ट्रेस, मॅक्स स्ट्रेस अँड देन वी गो टू बर्नआउट. बर्नआउटचे सिम्पटम्स काय आहेत, कसं ओळखायचं की मला बर्नआउट झालाय आणि आता मी थांबलं पाहिजे, ब्रेक घेतला पाहिजे, व्हॉट एव्हर. सी बर्नआउट, पहिलं तर बर्नआउटच्या इट्स अ सब्जेक्टिव्ह टर्म. एका व्यक्तीला बर्नआउट लवकर एक्सपिरियन्स फील होईल, दुसऱ्या व्यक्तीला वेळ लागेल. सो इट ऑल डिपेंड्स अपॉन त्यांचं एक्सपोजर टू स्ट्रेस. सो पहिली गोष्ट मी नेहमी जिमचं एक्झाम्पल देते या गोष्टीला एक्सप्लेन करताना. ओके, एखादा नवखा व्यक्ती जेव्हा जिममध्ये जातो तर 2.5चं डम्बेलनी सुरू करतो इन टर्म्स ऑफ वेट अँड स्टॅमिना, ओके, रेझिस्टन्स डेव्हलपमेंट. सो 2.5चं एक स्टॅमिना डेव्हलप झाल्यानंतर ट्रेनर सांगतो 2 आठवड्यांनी किंवा 1 महिन्यानी, डिपेंड्स अपॉन त्या व्यक्तीचं प्रोग्रेस, की आता 5 घ्या. सो व्हॉट इज हॅपनिंग इज इथे हळूहळू आपण त्याचे स्ट्रेस टॉलरन्स लेवल वाढवतोय. पुढे जाऊन 7.5 आणि 10 kgs असं वाढत जातं सगळं. सो ही जी प्रोग्रेशन आहे ही ग्रॅज्युअल प्रोग्रेशन झालेली आहे, राईट. आणि कुठल्याही ऑर्गॅनिक डेव्हलपमेंटसाठी ती ग्रॅज्युअल होणं फार जरुरी आहे. बर्नआउट काय होतं की इट्स लिटरली लाईक अ ट्रॉमा, की क्विकली डेस्परेशनमध्ये ती व्यक्ती स्ट्रेस घेत जाते आणि क्विकली तो बर्नआउट येतो. सॉर्ट ऑफ मेनी टाइम्स आय ऑलवेज से दॅट की बर्नआउटच्या अगोदरच समजायला पाहिजे की आता मी नाही टॉलरेट करू शकत. खूपदा ना पीपल, स्पेशली यूथ, नेवर क्विट, ओके, नेवर से डाय, आय विल डू इट, सॉर्ट ऑफ. छान पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती, पण लाईक आय सेड ना, एक टॉलरन्स लेवल असतो, तिथे थांबायला पाहिजे. ज्याच्यामध्ये चिडचिडेपणा जर यायला लागला, ओके, दुसरं पॅनिक फील व्हायला लागली, तिसरं राग येणे, किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण तुम्हाला ते करावंसं नाही वाटत. एके पॉइंट ऑफ टाइमला तुम्हाला ते करावंसं वाटत होतं. आणि सर्वात बिगेस्ट मार्कर ऑफ बर्नआउट इज प्रोक्रॅस्टिनेशन. ज्या प्रोक्रॅस्टिनेशनला लेझीनेस म्हटलं जातं. पण कुठेतरी आम्हाला ते फिगर आउट करायला लागतं की हा लेझीनेस आहे, म्हणजे ॲटिट्यूड प्रॉब्लेम आहे हा, का ती व्यक्ती तशी लेझी नाही आहे, पण बर्नआउट मध्ये ती आहे का, ज्याच्यामुळे ती प्रोक्रॅस्टिनेशन करते आणि लेझी काइंड ऑफ अन ॲटिट्यूड दाखवते. पण इफ यू अंडरस्टँड, आपण ते मगाशी म्हटलं रिगार्डिंग द ग्रीन, इनॅक्टिव्ह आणि लेड बॅक, ती व्यक्ती बर्नआउट मधलं स्ट्रेस मॅनेजमेंट, बर्नआउट, एखादी व्यक्ती जेव्हा बर्नआउट मध्ये असते त्याचं नॅचरल सोल्युशन आहे ग्रीन ऍक्टिव्हिटी करणं, लेज आउट करणं बेसिकली. सो त्या व्यक्तीचा ब्रेन जो आहे ना, इट हॅज टेकन चार्ज नाव, की बाबा तू मला, म्हणजे इफ द ब्रेन टॉक्स, की तू मला आराम नाही देत ना, आता मीच माझा आराम बघतो आणि प्रोक्रॅस्टिनेशन करणार. ओके. सो प्रोक्रॅस्टिनेशन इज अ मेजर मार्कर ऑफ बर्नआउट. ओके, बट isn't it a vicious circle then? म्हणजे even sometimes I identify myself as a procrastinator. If that is so, procrastination म्हणजे काय, काम की ठीक आहे होईल, किंवा वेटिंग फॉर द एंड मोमेंट टू कम अँड देन डुईंग द टास्क. म्हणजे एखादी टास्क करायला जर मला 15 मिनिटं लागणार असतील आणि मला 24 तास दिले, तर मी 11:30 तास झाल्यावर ते 24 तास दिलेत, म्हणजे मग 23 तास झाल्यावर मी ते टास्क करायला घेईन, तोपर्यंत मी ते टाळतच राहीन. तर हे टाळत राहणं प्रोक्रॅस्टिनेशन आहे. हे एक प्रकारचं. पण मग जर कामच करत नाहीये तर स्ट्रेस आला कुठून, म्हणजे बर्नआउट येईल कुठून जर प्रोक्रॅस्टिनेटच करत राहिलाय माणूस? सी असं आहे ना, की ही जी हा जो प्रोक्रॅस्टिनेशनचा प्रकार तू आता म्हटलंस, राईट, तो जीनियस टाइप ऑफ प्रोक्रॅस्टिनेटरचा प्रकार आहे. 3 टाइप्स आहेत, एक रिलॅक्स टाइप ऑफ प्रोक्रॅस्टिनेटर, एक जीनियस टाइप ऑफ प्रोक्रॅस्टिनेटर आणि एक थर्ड टाइप जी आहे ती अफ्रेड टाइप ऑफ प्रोक्रॅस्टिनेटर. 3 टाइप्स बघितलं गेलेलं आहे रिसर्च मध्ये. तुझा जो प्रकार जो म्हटलंस आता, राईट, की मी लास्ट मोमेंट पर्यंत मी करत नाही किंवा तेव्हा करायला जातो, दॅट्स अ जीनियस टाइप. ओके, व्हॉट इट मीन्स इज की द पर्सन नोज की आपल्याला हे जमतंय, ते शेवटच्या मोमेंटला पण आपण केलं ना तरी जमण्यासारखं आहे.
सो जे शेवटच्या मोमेंटला मग सगळं एनर्जी दाखवतात ती पण प्रोक्रॅस्टिनेशन जीनियस टाईपची दाखवली जाते. पण हॅव्हिंग सेड दिस की युजली अगेन त्याच्यात खूपच व्हेरिएशन्स आहेत. पण इफ द पर्सन इज अ न्यू कमर जो आत्ता त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर वर्क प्लेसमध्ये शिरलेला आहे, देर आर हाय चान्सेस की लगेच डिस्ट्रेस येऊ शकतं. सो ते डिस्ट्रेसवरती कोप करता 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 लास्ट मोमेंट वरती जाईल ते सॉर्ट ऑफ राईट. सो हॅव्हिंग सेड दॅट की इट्स अ विशियस सायकल नो डाऊट, पण दिस इज टिपिकली अ फ्रेशर्स अप्रोच टू प्रोक्रॅस्टिनेशन. पण जे त्याच्यात 20 वर्ष 30 वर्ष जे आहेत त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये, दे मे नॉट डू द जीनियस टाईप ऑफ प्रोक्रॅस्टिनेशन, रादर दे आर नॉट इन टू प्रोक्रॅस्टिनेशन ऑर they will not take the work rather than procrastination. Correct. Procrastinating is what I think. सो वी टॉकिंग अबाउट, जेव्हा आपण स्ट्रेस बद्दल गप्पा मारतो आहे, वर्कप्लेस मधल्या स्ट्रेस बद्दल गप्पा मारतोय, तर त्या स्ट्रेसमुळे उत्पन्न होणाऱ्या इमोशन्स बद्दल पण आपण गप्पा मारूया. इन द सेन्स की आता फिअर आहे किंवा हेल्पलेसनेस कधी वाटू शकतो, किंवा एन्झायटी वाटू शकते, किंवा हॅपीनेस सुद्धा वाटू शकतो. तर लुकिंग ॲट नेगेटिव्ह इमोशन्स टू टॉक अबाउट नेगेटिव्ह इमोशन्स आणि वर्कप्लेस, हाऊ टू मॅनेज नेगेटिव्ह इमोशन्स ॲट वर्कप्लेस, असा माझा प्रश्न आहे. सी, नेगेटिव्ह इमोशन्स ॲट वर्कप्लेस किंवा कुठेही असो, इन दिस केस आपण जर वर्कप्लेसचं बोललं जातं, सो मी नेहमी हे म्हणते की नेगेटिव्ह इमोशन्स बेसिकली get triggered okay when there are 4 conditions. okay 4 conditions आपण जर बोलायला गेलं तर, जर ती व्यक्ती इनसिक्युअर फील करते, फर्स्ट कंडिशन इज इनसिक्युरिटी, ओके, मग इनस्टेबिलिटी, ओके, थर्ड इज अनप्रिडिक्टेबिलिटी, अँड फोर्थ इज नॉट फीलिंग सेफ, सो फीलिंग अनसेफ. हे जेव्हा कंडिशन्स येतात की इज युअर बॉस okay creating security for you, if yes, then you're not going to feel negatively charged basically. If your boss is predictable, then definitely negative emotions nahi yenar. If your boss is basically creating that security, safety, stability for you, तर ह्या गोष्टी येणार नाही. ह्याचं बिलकुल उलट जर असेल, अनप्रिडिक्टेबल, कधी पण काहीही गोष्ट जॉब दिला गेला किंवा प्रपोज केलं गेलं की नाही हे आत्ताच करायला, मग झालं, ती सर्वायवल स्टेकमध्ये आली, राईट. जेव्हा आपली सर्वायवल नेगेटिव्हली रेग्युलेट केली जाते तेव्हा नेगेटिव्ह इमोशन्स रिलीज होतात. त्याचा तो एक म्हणजे इफ आय डिकोड इट फॉर यू, देन इट इज लाईक दॅट की सो इट्स इम्पॉर्टंट की मॅनेजमेंटनी पण असे पॉलिसीज क्रिएट करायला पाहिजे ज्याच्यानी एम्प्लॉईज सेफ फील करतील, सिक्युअर फील करतील, प्रेडिक्टेबिलिटी इस्टॅब्लिश केली जाईल ऑन अन ॲव्हरेज. आय अंडरस्टँड कम्प्लीट परफेक्शन नाही आहे या सगळ्यामध्ये, राईट. पण तरी पण जितकं होऊ शकेल तितकं आपण एक असं एन्व्हायरमेंट क्रिएट करायला पाहिजे. मॅनेजमेंटनी पण हे विचार करायला पाहिजे पॉलिसी लेवलला, आणि ॲट द व्हॉट यू कॉल एम्प्लॉई लेवलला पण वन हॅज टू अंडरस्टँड की माझा स्वभाव जो आहे, ओके, डज दॅट क्रिएट सिक्युरिटी फॉर माय कंपनी. माझा स्वभाव जो आहे ज्याच्यामध्ये प्रिडिक्टेबिलिटी क्रिएट करतोय का आपल्या कंपनीसाठी, ह्या 4 गोष्टी दोन्ही साईडला लागू पडतात, राईट. हॅव्हिंग सेड दॅट, त्याला 2 गोष्ट समजणं जरुरी आहे, प्रोॲक्टिव्ह इंटरव्हेन्शन्स आणि रिॲक्टिव्ह इंटरव्हेन्शन्स. ओके, मी नेहमी विचारते की प्रोॲक्टिव्ह म्हणजे काय. ओके, प्रॉब्लेम होण्याच्या अगोदर तुम्ही सोल्युशन्स ऑर्गनाइज करता, आणि रिॲक्टिव्ह इंटरव्हेन्शन्स म्हणजे प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण धावाधाव करतो त्या पर्टिक्युलर इमोशन किंवा त्या कंडिशन्सना सेट करायला. मेनी पीपल से प्रोॲक्टिव्ह चांगला आहे. प्रोॲक्टिव्ह आपण करू शकतो जर आपल्याला कंट्रोल आहेत आपल्या रिसोर्सेसवरती. ज्या वेळेला आपल्याला कंट्रोल नाही आहेत रिसोर्सेसवरती त्यावेळेला रिॲक्टिव्हच करायला पाहिजे. ह्याचं जर मी एक्झाम्पल दिलं गेलं, राईट. सो लेट्स टेक एक एक पर्टिक्युलर वर्कप्लेसमध्ये सडन एक काहीतरी निर्माण झालं, एक पर्टिक्युलर सिच्युएशन ज्याच्यासाठी कोणी प्रिपेअर्ड नव्हतं. नाव लेट्स टेक कोविड टाइम झालं,
राईट. ते कोविड टाइम्स नो वन वॉज प्रिपेअर्ड Prepared. फॉर इट. ओके, सो त्याची आपण तयारी करू शकलो असतो का? नाही, नाही. कारण इट वॉज नॉट एट ऑल प्रिडिक्टेड हम्म, की हे आहे, राईट. हम्म. सो मग तिथे कसं रिॲक्ट करायला पाहिजे? रिॲक्टिव्ह. हम्म, आता रिॲक्टिव्ह मध्ये ओके, रिॲक्टिव्ह स्ट्रेस मॅनेजमेंट जे आहे ओके, किंवा इमोशन्स मॅनेजमेंट आहे, त्याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट आहे सिनियर्सचा सपोर्ट. जितका पॉझिटिव्ह सपोर्ट भेटेल त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये, तितकं एक नवखा व्यक्ती पण रिसोर्स डेव्हलप करायला लागतो. पण जर क्रिटिसाइज केलं जातंय त्याला किंवा त्या टीमला, तर डेफिनेटली मोटिवेशन कमी पडणार, ज्याच्यामध्ये रिसोर्सेस डेव्हलप करणार. तर रिसोर्सेस म्हणजे कुठले स्ट्रक्चर्स क्रिएट करणं किंवा त्याच्यामध्ये कसं आपण वर्कआउट करणं, हा फार इम्पॉर्टंट आहे. हम्म, जेव्हा आपण प्लॅनिंग करतो हम्म. किंवा वर्क प्लॅनिंग करतो, त्यावेळेला आपली जी स्ट्रेस टॉलरन्स कॅपॅसिटी आहे, तिला आपण नेहमी 100% मध्ये कॅल्क्युलेट करतो. हम्म, सो इफ आय गिव्ह एन एक्झाम्पल, की मला जर माझी एव्हरी डे, म्हणजे सो यू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू से. आणि आय थिंक की लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे, सो दॅट दे प्लॅन देअर डे अकॉर्डिंगली. सो माझी 100% कॅपॅसिटी जर 5 अपॉइंटमेंट्स घ्यायची आहे, 2 hours पर अपॉइंटमेंट प्रमाणे 5 अपॉइंटमेंट म्हणजे झाले किती? 10 तास. 10 तास. हो. ही माझी 100% कॅपॅसिटी जर असेल, तर मी अपॉइंटमेंट्स देणं, मी 5 अपॉइंटमेंट्स नाही देणार, मी 4 अपॉइंटमेंट्स देणार, म्हणजे Correct. 80%. हम्म, का मी 5वी नाही देणार? दॅट इज फॉर, जर त्या दिवशी हम्म. जर अर्जंट काही कुठली गोष्ट आली, तर आय हॅव सम स्पेस टू Yes. Buffer डील time. विथ, बफर टाईम. आणि हा नेचरचा पण रूल आहे. हम्म, आपण फूड पण जेव्हा आपण घेतो, हम्म. तेव्हा 80%च पोट भरलं भरलं पाहिजे, पाहिजे. 20% हो. नाही. Yes. त्याच्याने काय होतं? सर्क्युलेशन बरोबर होतं सॉर्ट ऑफ. सेम थिंग. म्हणून इट्स इम्पॉर्टंट की डोंट डू इट 100%, डू 80%. आणि यु नो वॉट, मुंबई सारख्या जागेमध्ये, अर्बन लाईफमध्ये ते 20 राहत नाही, नाही. काही ना काहीतरी येतं. येतच. करेक्ट. सो मग जर आपण 100% करतोय, तर त्याच्या पुढे जाऊन 120, 130 मध्ये जाणार ना, मग डेफिनेटली एक्झॉशन आणि बर्नआउट येणारच. येणारच आहे. म्हणून जर 80 केला, आणि ऑल्सो वर्कप्लेसमध्ये मॅनेजमेंटनी पण आखताना पण 80%च द्यायला पाहिजे, 20%चा बफर ठेवून सॉर्ट ऑफ. नाहीतर काय होतं, कारण होतंय काय की वेस्टर्न कंट्रीजमध्ये किंवा जिथे HR फार स्ट्रॉंग आहे, ह्युमन रिसोर्स फार स्ट्रॉंग आहे, सॅटर्डे संडे ते एक्झिक्युटिव्ह फोन पण नाही उचलणार. करेक्ट. या की दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. That is our time. That's our time. That is their 20% of the week. Correct. And they have to manage that, कारण मंडेला परत येलो मध्ये ऑप्टिमम स्ट्रेस मध्ये यायचं आहे. करेक्ट. राईट. सो मग Yeah. त्याच्यासाठी ऑर्गनायझेशन्सनी पण हे समजून घ्यायला पाहिजे की काम देताना 80%च द्यायला पाहिजे, 20% इज बफर टाइम, कारण 100च्या वरती जायला नाही पाहिजे. सो दॅट्स अ रिझन आय थिंक आय शुड गिव्ह this 80-20चं. Yes, नाही, Sure. totally. And then that can be added in the stress management aspect of it, is what I believe. पुन्हा एकदा वर्क लाईफ बॅलन्सचा विचार करत असताना स्ट्रेस मॅनेज जेव्हा आपल्याला करायचा असतो, तर अशा काही स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स तुम्ही सांगू शकता का? सो प्लॅनिंग लेवलला जर आपण बघायला गेलं की आपल्या दिवसाचं पण काही जे घरातली प्लॅनिंग असो किंवा वर्कप्लेसची बी पण प्लॅनिंग असेल, तर त्याच्यामध्ये हे बघितलं पाहिजे की जर आपली कॅपॅसिटी 100% कॅपॅसिटी जी आहे एका पर्टिक्युलर काम करण्याची, तर त्याच्यामध्ये 80% काम करणंची प्लॅनिंग केली पाहिजे. कारण काय होतं की 100% केल्यानंतर आयत्या वेळेला अजून काहीतरी जर आलं, तर मग ते स्ट्रेस लेवल्स वाढतात. त्यापेक्षा 80% जर प्लॅनिंग केली आणि त्याप्रमाणे एक्झिक्यूट केलं, तर 20%चा आपल्याला बफर भेटतो. समजा आयत्या वेळेला काही आलं, तर मग आपण ते पण मॅनेज करू शकतो त्याच्यामध्ये. सो ॲट अन इंडिव्हिज्युअल लेवल पण प्लॅनिंग तसं करणं जरुरी आहे, आणि ॲट अ मॅनेजमेंट लेवल किंवा वर्कप्लेस लेवल्स पण पॉलिसीमध्ये असं असायला पाहिजे की एखाद्या एम्प्लॉईला काम देताना 80% ऑफ द वर्क हॅज टू बी गिवन, आणि 20 कॅन बी केप्ट ॲज अ बफर, सो दॅट आयत्या वेळेला काही जर त्यांना सजेस्ट करायला पाहिजे किंवा द्यायला गेलं, तर ते खुशी ते करू शकतील सॉर्ट ऑफ, रादर देन 100%च्या पण बियॉन्ड जर आपण करायला सांगतो त्यांना, तर डेफिनेटली खूप त्रास होतो आणि एक्झॉशनमध्ये लगेच जातील सॉर्ट ऑफ. राईट.
आपण वेगवेगळ्या जनरेशन्स बद्दल बोललो, तर पूर्वीच्या जनरेशन्सला कदाचित हा प्रश्न कमी पडला असेल, कारण त्यांच्यासमोर एक स्ट्रक्चर्ड लाईफ तयारच होतं. Correct. पण आता एवढे ऑप्शन्स वाढलेले आहेत की माझ्या आयुष्याचा पर्पज काय, हा प्रश्न अनेकांना, सगळ्यांनाच पडणं स्वाभाविक आहे. तर या प्रश्नाकडे आपण कसं बघितलं पाहिजे? जनरेशन वाईज जर हम्म. आपण बघितलं गेलं हम्म. की एका पॉइंट पर्यंत मोस्ट ऑफ द सोसायटी जी आहे ना ती एक कलेक्टिव्हिस्ट कल्चरमध्ये जगत होती, की एक जॉईंट फॅमिली म्हणा किंवा प्रोफेशनल डिसिजन मेकिंग करायची असेल तर फॅमिलीशी एक डिस्कशन व्हायचं आणि ते सजेस्ट करायचे की तू ह्याच्यामध्ये जा किंवा त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये जा. आज काय होतंय की आज इंडिव्हिज्युअलिस्टिक कल्चर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्याबद्दल निर्णय घ्यायला जात आहे, सॉर्ट ऑफ विच इज ॲब्सोल्युटली अ पार्ट ऑफ द जनरेशन, सॉर्ट ऑफ राईट. मग त्याच्यामध्ये लाईफ पर्पज पण ते इंडिव्हिज्युअली सेट करतायत सॉर्ट ऑफ. आणि त्याच्यामध्ये लाईफ पर्पज सेट करणं म्हणजे नक्की काय, खूप जण खूप या जनरेशनमध्ये लॉस्ट आहेत की हू एम आय, किंवा मी कशासाठी बॉर्न झालेलो आहे आणि मी करायचं काय, सॉर्ट ऑफ राईट. तर त्याच्यामध्ये इट इज नॉट अबाउट व्हॉट इट इज आउटसाइड, आपण डिसाईड करायचं आहे की आपण आपला पोर्टफोलिओ कसा डेव्हलप करायचा आहे. देयर इज नो सेट टेम्पलेट. देयर इज नो सेट टेम्पलेट. ओके. आणि होतं काय ना की आधी का सेट टेम्पलेट वाटायचं, कारण फॅमिली, फ्रेंड्स, पिअर ग्रुप प्रेशर, या सगळ्या गोष्टी इन्फ्लुएन्स करायची. पण आज इफ यू अंडरस्टँड की स्वतःच ती टेम्पलेट बनवणं फार जरुरीचं आहे. आणि हे बघितलं गेलं माझ्या प्रॅक्टिसच्या एक्सपिरियन्समध्ये. मी 6 एरियाज आयडेंटिफाय केलेले आहेत ज्याच्यामध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट पद्धतीने स्वतःची एक व्हॅल्यू निर्माण करत आहे आजचं यूथ आणि आजची जनरेशन, आणि पुढे येणारी पण तोच ट्रेंड दिसतोय त्याच्यामध्ये. आता 6 एरियाज जे मी बघते विच ॲक्च्युली कॅन बी डब्ड ॲज सेल्फ वर्थ क्रिएशनचे एरियाज. ओके. वन इज पर्सनॅलिटी फीचर, सेकंड इज academic achievement, third is career profession, fourth is relationship, fifth is hobbies activities, आणि sixth is materialism, sort of. ह्याला जर थोडं डिटेलमध्ये जर मी एक्सप्लेन करायला गेले तर पर्सनॅलिटी फीचर्स हे 2 प्रकारचे आहेत. काही जण आपली व्हॅल्यू फिजिकल फीचर्समध्ये बघतात की आय हॅव ग्रेट बायसेप्स, ओके, माझी बॉडी फीचर्स फार छान आहेत, सॉर्ट ऑफ. सो दे सी व्हॅलिडेशन अँड व्हॅल्यू इन देअर फिजिकल पर्सनॅलिटी फीचर्स. काही जण आपल्या सायकॉलॉजिकल पर्सनॅलिटी फीचर्समध्ये व्हॅल्यू शोधत असतात. सायकॉलॉजिकल पर्सनॅलिटी फीचर्स म्हणजे जर ते कोणाला मदत करत आहेत तर ते आर proud about it, ki I take pride in my personality feature, that is psychological personality features. काही जण आपली व्हॅलिडेशन कशामध्ये बघतात, करिअर आणि स्किल डेव्हलपमेंटमध्ये. ते टेक प्राईड की माझी प्राईड हे आहे की मी एवढं शिकलोय किंवा माझ्याकडे ही पर्टिक्युलर स्किल आहे ज्याच्याने इम्पॅक्ट क्रिएट होतोय. या कॉलेजमधनं शिकलोय, IIT मधनं शिकलोय किंवा कुठल्याही. इट्स नॉट अबाउट IIT अँड नॉन IIT. इट इज बेसिकली त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह डिफरन्स त्यांनी घडवलंय त्या पर्टिक्युलर अकॅडमिक अचीवमेंटनी, म्हणून त्याच्यामध्ये दॅट पर्सन टेक्स द प्राईड की ही माझी व्हॅल्यू आहे, दिस इज माय वर्थ. ओके. थर्ड एरिया प्रोफेशन, करिअर, सॉर्ट ऑफ. मी अमुक ठिकाणी काम करतोय किंवा अमुक ठिकाणी मध्ये माझं प्रोफेशनल ॲप्लिकेशन आहे. थर्ड एरिया जी म्हटली ना, करिअर, अकॅडमिक, प्रोफेशनल अचीवमेंटची, सॉर्ट ऑफ. फोर्थ एरिया रिलेशनशिपची आहे. रिलेशनशिपची जी एरिया आहे त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन सीक्ड फ्रॉम सिग्निफिकंट पीपल. ह्याच्यामध्ये पेट्स पण येतं की दॅट पर्सन इज सो मच फीलिंग दॅट माझी व्हॅल्यू, वाय एम आय लिव्हिंग टुडे, आय एम लिव्हिंग फॉर माय पेट or I'm living for my family. Okay, seeking validation from significant relationships. ह्याच्यामध्ये पण काही लोक आपली व्हॅल्यू शोधतात. ओके. फिफ्थ एरिया हॉबीज ॲक्टिव्हिटीज जी आहे. हॉबीज ॲक्टिव्हिटीजमध्ये एक पर्टिक्युलर हॉबी परस्यू करणं, एक छंद परस्यू करणं ज्याच्यामध्ये ते प्राईड फील करतात की मला हा पर्टिक्युलर छंद मी जोपासतो, किंवा एक पर्टिक्युलर सोशल वर्क करणं किंवा एक स्पोर्ट खेळणं, डान्स करणं, ज्याच्यामध्ये प्रोफेशनल गेन्स नाही आहेत पण ते ॲक्टिव्हिटी करून पॅशन एक्सप्रेस केलं जातं, सॉर्ट ऑफ. आणि शेवटची जी एरिया आहे ती आहे
मटेरियलिझम सॉर्ट ऑफ. ओके, काही लोक आपली व्हॅल्यू मटेरियलिझम मध्ये कॅल्क्युलेट करतात. माझ्याकडे एवढे पैसे आहेत, एवढी गाड्या आहेत आणि वॉचेस किंवा काही. इट्स ऑल राईट. नथिंग इज टॉक्सिक अंटिल अँड अनलेस इट रिअली गोज टू द लेवल ऑफ ॲरोगन्स म्हणा किंवा अतिशयोक्ती जेव्हा होईल तेव्हा ते टॉक्सिक लेवलला जातं. पण इट्स कम्प्लिटली ओके अँड नॉर्मल टू हॅव दॅट व्हॅलिडेशन फ्रॉम दीज एरियाज. ह्याच्यामध्ये जसं मी नेहमी म्हणते की दिवारचा जो डायलॉग आहे, ओके, की शशी कपूरचा जो कॅरेक्टर आहे आणि अमिताभ बच्चनचा जो कॅरेक्टर आहे, ओके, त्याच्यामध्ये एक डायलॉग जातो की मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलन्स है, क्या है तेरे पास, आणि उत्तर येतं मेरे पास माँ आहे. सो शशी कपूरचं कॅरेक्टर आपली वर्थ जी आहे ना ती रिलेशनशिप मधनं बघतोय आणि अमिताभचा कॅरेक्टर मटेरियलिझम मधनं बघतोय सॉर्ट ऑफ. तर प्रत्येकाने डिसाईड करायचं की आपली जी व्हॅल्यू आहे ती कुठल्या क्षेत्रामध्ये क्रिएट करायची आहे. काही लोकांचं मल्टी असेट असतात. मला रिलेशनशिपमध्ये पण व्हॅल्यू निर्माण करायची आहे, मला मटेरियलिझममध्ये पण करायची आहे. डिपेंड्स, तुमच्यावरती आहे सॉर्ट ऑफ. सो सेल्फ वर्थ हे फार इम्पॉर्टंट आहे टू अंडरस्टँड. पुढे जाऊन सेल्फ वर्थच्या हिशोबावरती आपली लाईफचं पर्पज डिसाईड होतं. जी व्यक्ती रिलेशनशिपमधनं आपली व्हॅल्यू बघायला जातोय, पुढे जाऊन त्या व्यक्तीचं मोस्टली इन्क्लिनेशन असेल की मला लोकांसाठी काम करायचं आहे. ओके, ज्या व्यक्तींना मटेरियलिझममध्ये ते त्यांची वर्थ बघतायत, पुढे जाऊन देर आर हाय चान्सेस की ती व्यक्ती वर्कमधून म्हणा किंवा कुठल्याही ऑपॉर्च्युनिटीमधून मटेरियलिस्टिक ग्रोथ करण्याच्या मागे त्याचा लाईफ पर्पज वळलेला जाईल. जी व्यक्ती आपली बॉडीचे फिजिकल पर्सनॅलिटी फीचरमधनं त्याची वर्थ बघायला जातो, देर आर हाय चान्सेस दे माइट गेट इन्क्लाइन टू मे बी मॉडेलिंग म्हणा किंवा पर्टिक्युलर एरिया ज्याच्यामध्ये फिजिकल वर्थ त्यांची शोकेस केली जाईल सॉर्ट ऑफ. सो सेल्फ वर्थ आणि सेल्फ एस्टीम हे सेमच आहे. ओके, आणि त्यातून बिल्ड होतो तो सेल्फ कॉन्फिडन्स. पण मग ह्या सेल्फ कॉन्फिडन्सच्या आजूबाजूला फिरत असताना त्याचा ॲरोगन्स मध्ये रूपांतर होणार नाही याची काळजी कशी घ्यायची? ओके, सो ॲरोगन्स आणि अजून एक, नॉट जस्ट ॲरोगन्स, मी काय म्हणाले की टॉक्सिक लेवलला हे जायला नाही पाहिजे किंवा एक अतिशयोक्ती लेवलला नाही जायला पाहिजे. ओके, सो ॲरोगन्स आणि ग्रीड ह्या दोन गोष्टी, ओके, पर्टिक्युलरली फार इम्पॉर्टंट आहे. ग्रीड कॅन गो टू द लेवल की हे अजून पाहिजे, हे अजून पाहिजे. ओके, तर मग ते डेफिनेटली बियॉन्ड बॅलन्स गेलेलं आहे ते. ओके, आणि ॲरोगन्स इज माझ्याकडे आहे पण तुझ्याकडे नाही आहे, हे पुटिंग अदर पीपल डाऊन, हे कुठे गेलेलं आहे, हे ॲब्सोल्युटली इनसिक्युरिटीकडे वळते सॉर्ट. जे लोक त्या पद्धतीने प्रेझेंट करतात स्वतःला, ते डेफिनेटली आर कमिंग फ्रॉम अ प्लेस ऑफ इनसिक्युरिटी. की माझ्याकडे जे लोक माझ्याकडे आहे आणि तुझ्याकडे पण येईल पुढे जाऊन, हे ॲरोगन्स नाही आहे, ही नम्रता आहे. आणि जर दे कॅन शेअर दॅट रिसोर्स विथ अदर्स, तो डेफिनेटली दिसतंय की त्यांची इमोशनल हेल्थ जाग्यावर आहे. हॅव्हिंग सेड दॅट, आता हा विषय निघालेला आहे, त्याच्यामध्ये मी नेहमी हे म्हणते, हे 6 एरियाज जे मी आयडेंटिफाय केलेले आहे ज्याच्यामुळे ती एक फाउंडेशन क्रिएट होते लोकांच्या सेल्फ वर्थची. कुठलाही एरिया, ओके, आय ऑलवेज से, जसं इन्व्हेस्टमेंट सायन्समध्ये आहे, नेवर keep all the eggs in one basket. Correct. Similarly, never have one area of your self-worth. Diversify your portfolio. का? कारण जेव्हा एक एरिया बरोबर चालत नसेल तर बाकीचे 5 तुम्हाला यू कॅन जस्ट होल्ड ऑन टू देम सॉर्ट ऑफ. कारण खूपदा मी पाहिलेलं आहे, जी एक पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाइमला आय कम अक्रॉस केसेस वेअर highly educated, some people are highly educated, आणि आपण न्यूजपेपरमध्ये पण आपण वाचतो की in spite of having a very high education, having a very good supportive work culture and all of that, म्हणजे ह्या 2 एरियामध्ये खरंच there is enough worth created, but failed relationshipमुळे suicidal thoughts येणे आणि suicide करणं ह्याच्यामध्ये, आणि अटेम्प्ट पण करून some people unfortunately are not there because of that. त्याच्यात झालं काय आहे की त्या पर्टिक्युलर टाइम अँड स्पेसमध्ये त्या व्यक्तीने दे हॅड इन्व्हेस्टेड ऑल देअर सेल्फ वर्थ एग्स इन वन रिलेशनशिप, की ते जर नाही आहे
तर लाईफच नाही आहे. सो विच इज बेसिकली अन इमोशनल प्रॉब्लेम बेसिकली. नॉट टू टेक एनी नेम्स बट महाराष्ट्रात 2 अशा केसेस आहेत आता की पेरेंट्स आर IAS ऑफिसर्स Yeah. अँड देअर किड्स हॅव येस. attempted suicide and Yeah. killed themselves. Exactly, yeah. But see, whatever we know from the News. basically, uh, academic achievement, or maybe whatever the reasons are, but academic achievement मध्ये जे कोटा एरिया मधले पण जे केसेस मी वाचलेले आहेत, सो प्रायमा फेसी वॉट एव्हर डेटा वी हॅव, की प्रॉबॅबली दे वर गिव्हिंग मच मोर एम्फसिस ऑन द करिअर प्रोफेशन और अकॅडमिक अचीवमेंटमध्ये सगळे इन्व्हेस्टमेंट होती सेल्फ वर्थची, नॉट ऑन द अदर फ्रेंड्स सॉर्ट ऑफ सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की जे स्टुडंट्स किंवा जे परस्यू करतात आहे की एक पर्टिक्युलर अकॅडमिक ॲम्बिशन सॉर्ट ऑफ, त्यांच्या पेरेंट्सनी आणि त्यांचे सपोर्ट सिस्टमनी त्यांना इझी गोईंग अप्रोच घ्यायला पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे, ज्याच्यानी काय होईल की इट्स ओके इफ यू डोंट गेट दीज मार्क्स, वील वर्क इट आउट. ते 12th फेलची जी मूवी आहे त्याच्यात जो मेंटर दाखवलेला आहे, दॅट इज द मेंटर दॅट एव्हरीवन रिक्वायर्स की रिस्टार्ट, वी विल रिइन्व्हेस्ट आवर सेल्फ वर्थ. आणि जोपर्यंत वर्क प्लेसमध्ये किंवा करिअर प्रोफेशनमध्ये ती एम्बिशन अचीव नाही झालेली आहे, जोपर्यंत अकॅडमिक्समध्ये ती एम्बिशन अचीव नाही झालेली आहे, तोपर्यंत रिलेशनशिप्स, सपोर्टिव्ह रिलेशनशिप्स आपल्याला ती वर्थ देते आहे. तोपर्यंत हॉबीज आणि ॲक्टिव्हिटीज करून आपल्याला ती वर्थ सस्टेन केली पाहिजे सॉर्ट ऑफ. म्हणून नेवर कीप ऑल द एग्स इन वन बास्केटचा इन्व्हेस्टमेंट इथे सायकोलॉजिकल वेलबिंगला पण अप्लाय केलं जातं. सो कमिंग टू माय लास्ट क्वेश्चन नाव, की आता आपण सेल्फ वर्थ बद्दल बोललो, तर या सेल्फ वर्थच्या 6 पॅरामीटर्स मधनं सेल्फ कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा, म्हणजे आपण हेही समजून घेतलं की त्याचा ॲरोगन्स कसा नाही झाला पाहिजे, पण मग तो सेल्फ कॉन्फिडन्स हेल्दी वे मध्ये कसा बिल्ड करायचा? ओके, सो जेव्हा आपण सेल्फ वर्थ एस्टॅब्लिश केले की ठीक आहे, मला ह्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये माझी व्हॅल्यू क्रिएट करायची आहे आणि पुढे जाऊन आपण त्या क्षेत्रामध्ये जातो. पण आणि खूपदा असं होतं की जेव्हा आपण ड्रीम करतो ना, जेव्हा आपण स्वप्न बघतो, तर त्या स्वप्नामध्ये सगळं रेड कार्पेट असतं. पण ॲक्च्युली जेव्हा आपण त्या क्षेत्रात जातो, मे बी नवीन वातावरणामध्ये, वर्क प्लेसमध्ये पण जातो, किंवा एक नवीन अपार्टमेंटमध्ये आणि तिथल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर कनेक्ट होण्याची गोष्ट असते, ते तेव्हा रिअल म्हणून ना मिरर दिसतो की नाही, वास्तुस्थिती जी आहे ती माझ्या ड्रीम्सपेक्षा वेगळी आहे. पण इवन तो तसं जर झालं, ठीक आहे, की जसं विचार केलेला की हे पर्टिक्युलर माइलस्टोन्स माझे अचीव करायला मला पाहिजे सॉर्ट, जे नाही होत आहे, तेव्हा रिसोर्स मॅनेजमेंट ही एक चांगलं टूल समजणं जरुरी आहे कुठेतरी. तर रिसोर्स जेव्हा आपण म्हणतो की कुठले रिसोर्सेस सोशल लाईफमध्ये जर आपल्याला एक गुड सक्सेस लेवल अचीव करायचं असेल, तर 6 रिसोर्सेस फार इम्पॉर्टंट आहेत. ओके, नॉलेज, टेक्नॉलॉजी, हेल्थ, पीपल, फायनान्स अँड टाईम. हे 6 रिसोर्सेस जे आहेत त्याचा सगळा खेळ आहे. ओके, ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम जेव्हा आपले काहीही प्रॉब्लेम्स आले, तर प्रॉब्लेम सॉल्विंग साठी आपल्याला रिसोर्सेसची गरज असतं. एकदम प्रॅक्टिकल अप्रोच जर आपण बघितला, सो ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम जर काही आपलं अडलंय किंवा आपली लाईफ पुढे जात नसेल सॉर्ट ऑफ, त्यावेळेला शांतपणे बसून विचार करायचा. जर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्विंग करायचं असेल, तर मला नॉलेजचं डिप्रिवेशन आहे का, इकडे माझी नॉलेज कमी पडतीये का? जर कमी पडत असेल तर डेफिनेटली ॲक्सेस नॉलेज. आजच्या तारखेला यूट्यूब किंवा इंटरनेट इज कम्प्लिटली एन ओशन ऑफ नॉलेज. जर नॉलेजमुळे आपलं अडत असेल किंवा नॉलेजमुळे आपला कॉन्फिडन्स वेवर होत असेल, तर नॉलेज सीक करणं जरुरी आहे. मग एखादी पर्टिक्युलर माइलस्टोन अचीव करायला फायनान्स कमी पडत आहेत का, तर मग फायनान्स कसं मी जनरेट करू, सो फायनान्स रिसोर्सचं कसं मी डेव्हलप करून त्या पर्टिक्युलर टास्कमध्ये वळवू सॉर्ट ऑफ, राईट. कधी कधी कुठले लोकांना मी ॲक्सेस करू, पीपल रिसोर्स म्हणजे कुठल्या लोकांना मी भेटून त्यांचं एक सपोर्ट घेऊन हे पर्टिक्युलर जिथे माझं अडलंय तिथे मी वर्कआउट करू. सो नॉलेज, पीपल, फायनान्स, ओके,
फक्त हे 3 नाही आहे, त्याच्यापुढे तुमची हेल्थ पण फार इम्पॉर्टंट आहे. ओके, फिजिकली यू नीड टू बी फिट. अलॉंग विथ दॅट इव्हन सायकॉलॉजिकली किंवा मेंटल मेंटली हेल्थ पण जागेवर असली पाहिजे. कारण दॅट बिकम्स अ रिसोर्स इन अचीविंग युअर ड्रीम्स, राईट? त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी, आजच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी हा एक मोठा रिसोर्स आहे बेसिकली, ज्याच्यामुळे आपण आपले गोल्सपर्यंत पोहोचू शकतो, सॉर्ट ऑफ, राईट? आणि टायमिंग इज ऑल्सो देअर ना. टाईम रिसोर्स इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की प्रत्येक गोष्टी टाईमला टाईड आहेत, राईट? सो जर सांगायचं गेलं की ह्या 6 रिसोर्सेसचा लीडर कोण, ओके, हू इज द किंग ऑफ ऑल दीज 6 रिसोर्सेस, बेसिकली इट इज नॉलेज. कारण नॉलेज नसली तर आपण बाकीच्या गोष्टी अचीव नाही करू शकत किंवा त्याला रेग्युलेट नाही करू शकत. सो फॉर एक्झाम्पल, वॉट, आपण जॉब जे करतोय ते नॉलेज देऊन आपल्याला फायनान्स भेटतंय. सो वॉट इज फायनान्स अबाउट नॉलेज? नो, इट्स नॉलेज हू क्रिएट्स फायनान्स, इज वॉट आय बिलीव्ह, सॉर्ट ऑफ. आणि जेव्हा आपण हे सगळे रिसोर्सेस डेव्हलप करतो आणि त्याला रेग्युलेट करून मॅनेज करतो, तेव्हा आपण एम्पॉवर्ड फील करतो. एम्पॉवरमेंट जेव्हा आपण बोलतो, ते एम्पॉवरमेंट कसली एम्पॉवरमेंटची गोष्ट करतोय आपण? एम्पॉवरमेंट या रिसोर्सेसची आहे, सॉर्ट ऑफ. जेव्हा देर इज अ इनव्हर्स रिलेशनशिप. ओके, रिसोर्सेस जसे वाढत जातात तसं फिअर खाली होत जातं. ओके, द ॲरो ऑफ फिअर कम्स डाऊन वेन रिसोर्सेस गो अप. आणि रिसोर्सेस जेव्हा खाली डिप्लीट होत जातात तेव्हा फिअर फॅक्टर वर जातो. ॲज सिम्पल एज दॅट. इनसिक्युरिटी ग्रो होते. करेक्ट. When you feel secured when your resources are in place, you feel insecure when your resources are not in place. As simple as that. That's very interesting. So thank you so much, Shraddha ma'am, that you came and तुम्ही खूप छान इन्साइट्स दिल्यात. स्ट्रेस मॅनेजमेंट, वर्क लाईफ बॅलन्स आणि कॉर्पोरेट कल्चरमध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल तर काय टेक्निक्सचा आपण वापर केला पाहिजे याबद्दल मॅमनी खूप छान सांगितलं. तर खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि महा MTVच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. धन्यवाद. Thanks for calling.